नमस्कार मंडळी, नोकरी ऑनलाईन केंद्र या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रणमध्ये या ठिकाणी पदभरती सुरू झालेली आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 10वी पास असल्यास तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकतात. यामध्ये तुम्हाला गट ड संवर्गातील शिपाई या पदाची या ठिकाणी जाहिरात असणार आहेत. या व्हिडिओमध्ये या ठिकाणी संपूर्ण जाहिरात या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आजचा व्हिडिओ हा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत नोंदणी व मुद्रांकन विभागामध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहेत. यामध्ये जाहिरात क्रमांक 01/2025 अन्वये तुमची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला गट ड संवर्गातील शिपाई संवर्गातील सर्व सेवेने रिक्त पदांची या ठिकाणी जाहिरात असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म तुम्हाला IBPSच्या वेबसाईटवर तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू फॉर्म भरू शकतात. ह्या ऑफिशियल वेबसाईट असणार आहेत IGR-Maharashtra.G.in. ह्या वेबसाईटवर तुम्ही या ठिकाणी पेमेंट आणि फॉर्म सुद्धा या ठिकाणी भरू शकता. हा फॉर्म मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन 22/4/2025 पासून ते 10/5/2025 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. ऑनलाईन पेमेंट असणारा मित्रांनो तुम्हाला 10/5/2000 पर्यंत तुम्ही या ठिकाणी पेमेंट सुद्धा करू शकता. ऑनलाईन एक्झामिनेशन 7 दिवस आधी तुमच्या हॉल तिकीट्स देण्यात येणार आहे. त्यासाठी सूचना आहेत मित्रांनो. तुम्हाला या ठिकाणी फॉर्म या ठिकाणी व्यवस्थितरित्या तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहितीसहित तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत. फॉर्ममध्ये तुम्हाला संपूर्ण माहितीसहित तुम्हाला परीक्षा केंद्र सुद्धा द्यायचे आहेत. यामध्ये मित्रांनो तुमची सिलेक्शन प्रोसेस ही कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहेत. त्यानुसार तुमच्या या ठिकाणी जे एक्झाम सेंटर ते या ठिकाणी देण्यात येणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, लातूर, मुंबई आणि कोकण विभागातील तुमच्या या ठिकाणी एक्झाम सेंटर असणार आहेत. यामध्ये अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, MMR, त्याचबरोबर नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, परभणी, पुणे, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर आणि यवतमाळ एवढे तुमचे एक्झाम सेंटर असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला परीक्षा शुल्क असणार आहेत. ओपनसाठी 1000 रुपये, कोणते रिझर्वेशन असल्यास 900 रुपये फी, अनाथांसाठी 900 रुपये फी, माजी सैनिक दिव्यांगासाठी कोणतीही फी नसणार आहेत. ही फी मित्रांनो नॉन रिफंडेबल फी असणार आहेत. फी मित्रांनो डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPIद्वारे तुम्ही फी भरू शकता. तर मित्रांनो ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला IG-Maharashtra.G.in ह्या वेबसाईटवर तुम्ही संपूर्ण माहिती ठिकाणी पाहू शकता. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा प्रोफाईल निर्मित करायचा आहे. अर्ज सादर आणि परीक्षा शुल्क तुम्हाला भरायची आहे. यामध्ये तुम्हाला फोटो आहे तो 4.5x3 अपलोड करायचा आहे आणि सही सुद्धा तुम्हाला अपलोड करायचे आहेत. ह्या वेबसाईटवर IBPS.G वेबसाईट आहे. तर मित्रांनो हा अर्ज नोंदणीमध्ये IBPSची वेबसाईटवर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. फॉर्म भरण्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. तर त्याचबरोबर तुम्ही कशा स्वरूपाचा फॉर्म भरू शकता याचा आपण व्हिडिओ बनवला आहे. तसे आय बटनवरती किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी चेकआउट करू शकता. यामध्ये मित्रांनो परीक्षा शुल्काचं मोड असणार आहे. तुम्ही या ठिकाणी डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPIद्वारे तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरल्यानंतर तुम्ही या ठिकाणी जी प्रिंट आहे त्या ठिकाणी तुम्ही प्रिंट घेणे आवश्यक राहणार आहेत. त्याच्यानंतर जर वेबसाईट बंद झाली तुम्हाला कोणत्याही स्वरूपाचं प्रिंट निघू शकणार नाही. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी जी निवड सिलेक्शन झाले आहेत तुम्ही कोणकोणती डॉक्युमेंट्स सबमिट करायचे असतात. अर्जदाराने बरोबर असल्याचे स्वघोषणापत्र, अर्जदार शैक्षणिक अर्हता, वयाचा पुरावा, EWS कॅटेगरी, नॉन क्रिमिनल, दिव्यांग, माजी सैनिक, खेळाडू असल्यास, अनाथ, त्याचबरोबर डोमासेल, महाराष्ट्र कर्नाटक सीमा असल्यास, जर स्त्रिया मॅरिड असेल तर त्याचं नाव बदलण्याचं प्रमाणपत्र, मराठी भाषेचं नॉलेज, लाड कुटुंबाचे प्रमाणपत्र आणि पदवीधर कशा अंशकालीन प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला जोडायचे आहे. त्याचबरोबर परीक्षा असणाऱ्या मित्रांनो एक्झाम ही IGR.Maharashtra.G.in ही वेबसाईटवर तुम्ही या ठिकाणी संपूर्ण माहिती पाहू शकतात. 7 दिवस आधी तुमच्या या ठिकाणी हॉल तिकीट्स येणार आहे. त्याचबरोबर फॉर्मावरती ओळखपत्र या ठिकाणी त्याचबरोबर एक्झामच्या जाण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी एक ओळखपत्र तुम्हाला लिहायचं आहे. ज्या की आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, वोटर ID, ड्रायव्हिंग लायसन या ठिकाणी तुम्हाला जे परमनंट ओळखपत्र असतात ते तुम्हाला घेऊन जायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला एक एक्झाम सेंटर सुद्धा द्यायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला वेतन असणार आहेत. यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे मित्रांनो. शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास असल्यास तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. वेतन असणार आहे मित्रांनो लेवल 1 मध्ये 15,000 ते 47,600 पे स्केल असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला निवड प्रक्रिया असणार आहे. तुमची कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 100 प्रश्न असणार आहेत. 200 गुणाची एक्झाम असणार आहेत. एक प्रश्न हा 2 मार्काला असणार आहे. यासाठी 120 मिनिटं वेळ असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला किमान 45% गुण या ठिकाणी मिळवायचे आहेत. त्याच्यानंतर तुमच्या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेसमध्ये मेरिटनुसार तुमच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे.
त्यामध्ये तुमच्या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेसमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहेत आणि त्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. प्रशिक्षक वेळापत्रक हे IGR.महाराष्ट्र.gov.in ही वेबसाईट जर तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला वयोमर्यादा असणार आहे. मित्रांनो वयोमर्यादा ही ओपनसाठी 38 वर्ष, कास्टसाठी 43 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. दिव्यांगासाठी 45, प्रकल्पग्रस्त 45, भूकंपग्रस्त 43-45, अंशकालीन 55 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता आणि माजी सैनिकांसाठी रिटायरमेंटची 3 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 22/4/2025 नुसार तुमचे वय ग्राह्य धरण्यात येणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जे आरक्षण असतात यामध्ये EWS, महिला आरक्षण, माजी सैनिक आरक्षण, प्रकल्पग्रस्त आरक्षण, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर, अनाथ आरक्षण, EWS आरक्षण, दिव्यांग आरक्षण तुम्हाला या ठिकाणी असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जागा कोणकोणत्या पदासाठी किती कॅटेगरी वाईज असणार आहेत या ठिकाणी पाहणार आहोत. टोटल 284 जागा असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला अनुसूचित जातीसाठी 29, जमाती 13, विजा अ 7, बजक 11, बजड 10, विशेष मागासप्रवर्ग 5, इमव 62, EWS 28, SCBC 28 आणि ओपन 91 जागा पदभरती असणार आहेत. यामध्ये सर्वसाधारणसाठी 93 असणार आहेत. महिला 30% 85 जागा असणार आहेत. माजी सैनिकांसाठी 43, दिव्यांगासाठी 11 जागा असणार आहेत. त्यासाठी कोणतंही कास्टेस आरक्षण नसणार आहेत. खेळाडूसाठी 14, प्रकल्पग्रस्त 14, भूकंपग्रस्त 6, अंशकालीन पदवीधर 29, अनाथांसाठी 2 जागा समांतर असणार आहेत आणि एकूण 284 जागेची पदभरती असणार आहे. ह्याची या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जी निवड प्रक्रिया असते ही या ठिकाणी विभागीय आयुक्त पुणे या ठिकाणी तुमची निवड प्रक्रिया असणार आहे. यासाठी अभ्यासक्रम सुद्धा असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला इंग्रजी 25 प्रश्न 50 गुण, मराठी 25 प्रश्न 50 गुण, सामान्य 25 प्रश्न 50 गुण आणि बौद्धिक चाचणी 25 प्रश्न 50 गुण अशी 100 प्रश्न 200 गुणाची एक्झाम असणार आहेत. यासाठी मित्रांनो 120 शब्द असणार आहेत आणि 5 पर्यायी म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप तुमच्या ठिकाणी एक्झाम असणार आहे. ओके, तर ही ती मित्रांनो ही होती मित्रांनो नोंदणी व मुद्रांकन विभागामध्ये पदभरती. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नवनवीन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.